शिवाला प्रिय वस्तू तरी काय काय तर भगवान शिवाला सगळ्यात प्रिय असणाऱ्या वस्तू ज्या भगवान शिवापासून निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये शिवांश सांगितलेला आहे महाराज. आणि जर त्या वस्तू जर त्यावेळेला जर भगवान शिवाला जर समर्पित केल्या तर पुण्य अनेक जन्माचं प्राप्त होत असतं. आम्ही शिवपूजा करतो बरोबर आहे, आम्ही शिवपूजा करतो, शिवाला जल वाहतो, सगळ्या गोष्टी आम्ही करतो, पण आम्हाला फळ असं मिळत नाही. कारण कुठंतरी आम्ही विधी करतो पण विधान आमचं चुकत राहतं महाराज. आणि जर ते विधान चुकलं तर मग त्याची रीती चुकत जाते. जर रीती चुकली, पद्धती चुकली तर ते फळ मिळत नाही. साधं उदाहरण आहे, तुम्ही रोज स्वयंपाक करता का नाही? विधिविधान स्वयंपाकाचं आहे, त्याच्यामध्ये अंदाजा महत्वाचा असतो. आणि त्याच्यात जर तुमचा थोडासा अंदाज चुकला, एक थोडासा अंदाज चुकला तर पुरा तुमचा स्वयंपाक बिघडत जातो महाराज. आणि जर स्वयंपाक पूर्ण बिघडला तर खाण्यामध्ये तो आनंद आहे का? नाही ना, ते व्यर्थ वाया जात असतं. त्याचप्रमाणे पूजेचं आहे. जर पूजेमधलं थोडस विधान जर चुकलं तर ते पूर्ण चुकतच जातं. मग ते तुम्ही कितीही बरोबर करण्याचा प्रयत्न करा, ते बरोबर होत नसतं. काय करतो आपण भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जातो का नाही? हा, आता भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही काय करतो आम्ही ते ठीक आहे, ते घंटा वगैरे वाजवतो ते सगळे ठीक आहे, पण पूजेला बसल्यानंतर आम्ही तोंड कोणीकडे करतो? आता भगवान शिव असे बसले इकडून आहे ना, असे पेंड जाऊन सरळ असेच्या असे बसतो समोर त्यांच्या, आहे का नाही? समोर बसतो. पण समोर कधी बसू नये भगवान शिवाच्या, इकडून बसावं. अशी मला बघितलं असेल, मी थोडं मागून बसतो कारण तिकडून रस्ता नव्हता. म्हणजे नंदीकडं आपलं तोंड झालं पाहिजे, नंदीकडं आपलं तोंड झालं पाहिजे. आता नंदीकडं आपलं तोंड आहे, नंदीच्या आणि आपल्या मनामध्ये भगवान शिव आहे. लक्षात घ्या, नंदी भगवान शिवाकडे पाहत राहतो. अरे जरा नंदी याच्यासाठी म्हणावं का नंदी तो स्वच्छंदी आहे आणि तो आनंदी आहे, त्याच्या नेत्रामधून आनंद प्रकट होत असतो महाराज, ऐका नाही? आणि आपण जर भगवान शिवाच्या इकडं बसलो तर तो आनंद आपल्या पाठीला अडकत राहतो. म्हणजे जो स्त्रोत आहे तो स्त्रोत तिथपर्यंत पुरत नाही. आणि जर स्त्रोत जर भगवान शिवाला प्राप्त झाला नाही तर भगवान शिवाच्या समाधीमध्ये भग्नता पाडण्याचं पाप आपल्या मस्तकावर बसतं महाराज. आणि ते जर पाप तुमच्या मस्तकावर बसलं मग तुम्ही भगवान शिवाला किती बेल वाहिला आणि भगवान शिवाला तुम्ही कोणताही नैवेद्य दिला तर भगवान शिव त्याचा काही स्वीकार करत नाही. भगवान शिवाचं शिव महापुराण, त्याच्यामध्ये विद्येश्वर संहिता, त्या विद्येश्वर संहितेमध्ये हे सगळं प्रमाण दिलेलं आहे. जर खोटं असेल तर ग्रंथ घरी आणा आणि त्याचं अनुकरण करा, माहित पडते, कोणाला विचारण्याची गरज पडत नाही ना. झालं. सगळ्यात महत्वाचं तिकडून बसावं. तिकडून बसल्यानंतर पहिलं सगळं निर्माल्य साफसूफ करून टाकावं. आता आम्ही काय करतो महाराज माहितीये का, ते गळतीचं पाणी घेतो का नाही महाराजांच्या मंदिरामध्ये गेलं आणि ते गळतीचं पाणी पितो का नाही? तेच पाणी गालाला, तेच पाणी हाताला, तेच पाणी पायाला महाराज लावतो का नाही लावत? आणि तेच आपल्या पायाला स्पर्श झालेले हात आम्ही भगवान भोलेनाथाला लावतो. म्हणजे आपल्या पायाचा स्पर्श भगवान शिवाला आम्ही करतो. आता एवढे आम्ही महापुण्यवान आहो का आपल्या पायाचा स्पर्श भगवान शिवाला? हे दुसरं विधान तुमचं चुकत आहे या ठिकाणी. हे विधान चुकत गेले का ते अख्खी पूजा चुकत जाते महाराज. किती वेळाची शिवपूजा असावी? शिवपूजा किती वेळाची असावी? आणि सगळ्यात महत्वाची जर पूजा करायची असेल तर मानस पूजेला महत्व दिलेलं आहे. पण मानस पूजेचा मुहूर्त हा ब्रह्म मुहूर्त आलाय. 3:30 वाजतापासून सुरू आहे, 5:30 वाजेपर्यंत समाप्त आहे. जर तुम्ही 3:30चा तुमचा नियम आहे तर तुमची मानस पूजा 3:30ला सुरू झाली पाहिजे. तुम्ही जर म्हणला का आज जाग आला नाही उद्या 4 वाजता करतो तर ती मानस पूजा तुमची कामाची नाही महाराज. आता मानस पूजा कुठं केली जाते? मानस पूजा
निद्रेतून जागे झाले का त्याच ठिकाणी बसायचं, डोळे बंद करायचे, ध्यान मुद्रा तयार करायची, ध्यान मुद्रेमध्ये सगळी मानस पूजा करायची महाराज. आणि शिव मानस पूजेचा संकल्प पहिले सोडावा लागतो. आम्ही संकल्पाशिवाय पूजेचं व्रत करतो, आम्ही संकल्पाशिवाय व्रताचं आचरण करत नाही आणि आमचा संकल्प पक्का होत नाही. कोणतीही पूजा करण्याच्या आधी संकल्प महत्वाचा असतो महाराज. जर संकल्पच तुमचा नसला तर तुमच्या बुद्धीमध्ये विकल्प आल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही तर सगळेजण बसलेले आहात ना कथा ऐकायसाठी, तर तुम्ही संकल्पानं कथा ऐकत नाही. जर तुम्ही पहिल्या दिवशी जर संकल्प सोडून कथा ऐकायला बसला तरच बुद्धीचा विकल्प दूर जातो आणि तेव्हा तुमचं मन कथेमध्ये लागतं. तुम्ही संकल्प सोडत नाही म्हणून तुमचं मन जागेवर राहत नाही. मग ते भागवत कथा असो, ते शिवकथा असो, ते रामकथा असो, का ते कोणती कथा असो महाराज, संकल्प तुमचा पहिले पक्का पाहिजे. जर तन्मय म्हणे शिवसंकल्प बसतो आणि तो संकल्प स्वतःच्या मनामधून सुटलेला असावा, मनाचा निश्चय पक्का असतो. त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं होतं, पहिल्या दिवशी आसन आणा सांगितलं होतं ना. हे संकल्पाचा एक भाग आहे. कोण कोण आणतं इमानदारीनं सांगा बरं, कोण कोण आणतं का? नाही आणत ना. मला सांगा, जर एका आसनाची गोष्ट तुम्ही ऐकत नाही तर एवढ्या मोठ्या पुराणामध्ये सांगितलं काय ऐकू आम्ही? आणि जर ते ऐकलंच नाही तर आमच्या मस्तकात तरी काय बसल? आणि जर ते मस्तकातच बसलं नाही तर इथं येऊन बसण्यास तरी काय फायदा? काय का फायदा? कहा गए तो कहा नहीं, आणि क्या लाया तो कुछ भी नहीं. म्हणून खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा, क्या लेकर आया था तो क्या लेकर जाएगा महाराज. रिकाम्या हाताने महादेवाच्या जवळ जायचं आणि त्याला भरभरून जोडी भरून मागायचं महाराज. जमल का? जमल का? जमणार नाही ना. त्याला पहिले संकल्प प्रदान करा, त्याला पहिले बुद्धी तन मन सगळं देऊन टाका महाराज. जर ते समर्पण होत असेल, सत्य संकल्पाचा दाता नारायण, 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 सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण इति अहंकार शोभती सकळ, इति अहंकार शोभती सकळ. सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी तुम्हाला सांगू का महाराज, संकल्प म्हणजे पूजेचा अलंकार आहे. संकल्प म्हणजे पूजेचा दागिना आहे महाराज. संकल्प म्हणजे पूजेचा आभूषण आहे. पूजेच्या आधी संकल्प रूपी आभूषण पहिले धारण करावं लागतं. जर ते आभूषण धारण केलं तरच पूजेचं फळ प्राप्त होतं, नाहीतर पूजेचं फळ प्राप्त होत नाही. नाहीतर मग किती मोठं ताट भरून नेलं, किती मोठी बाल्टी भरून नेली आणि तिथं तसं ते बाल्टीभर पाणी टाका, टोपलं भर बेल व्हा, टोपलं भर
फळवा. पण पूजेचा संकल्प जर नसल तर त्याचं फळ प्राप्त होत नाही. तन्मे मन शिव संकल्प मस्तू. आणि त्या संकल्पामध्ये सगळ्यात पहिले काया वाचा मन चित्त बुद्धी अहंकार. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावा करोणी यज्ञम सकलम परस्मै नारायणायती समर्पयेत. या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली पाहिजे. पूर्तता झाली म्हणजे आर्तता आहे, आणि आर्तता झाली म्हणजे मग दिव्यता आहे महाराज. मग बसायचं कोणीकडं? लक्षात घ्याच, बसवच कोणीकडे बसाल. हा, दुसरी महत्वाची गोष्ट, चप्पल घालून जातो का नाही? हा, चप्पल घालून जातो पूजेला, अजिबात जायचं नसतं. ते एक चूक आहे. बरं, ते चप्पल कुठेही फिरलेली असते, आहे का नाही? चपलीला काही लागलेलं असतं. आणि बरं, जातो ठेवतो कुठं? खरं सांगा, मंदिरात चपला ठेवतो कुठं? बाजूला नाही ना, एकदम देवाच्या समोर, त्याच्या मस्तकावर. म्हणजे आपण मंदिरात, आपलं लक्ष देवाकडं, देवाचं लक्ष आपल्या चपलीकडं महाराज. मग ते देवाचं लक्ष तुमच्या चपलीकडं आहे, आणि देवानं तुमच्याकडं कधी पाहावं? आणि जर देव तुमच्याकडं पाहतच नसल तर त्या पूजेचा अर्थ काय आहे? का अर्थ नाही ना महाराज, पूजेचा अर्थ लागत नाही त्या. हा, या महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर भगवान शिवाच्या पूजेला काय काय असावं? आम्ही भगवान शिवाला हळद कुंकू, भगवान शिवाला हळद कुंकू वाहता का नाही वाहत? पण ते कुठं व्हायचं असतं हे आम्हाला माहित नाही. कोणत्या बोटानं लावायचं हे आम्हाला माहित नाही. देवाला बेल कसा व्हायचा हे आम्हाला माहित नाही. देवाला फुल कसं व्हायचं हे आम्हाला माहित नाही. हे सगळं शास्त्र महाराज मी तुम्हाला सांगत नाही. तुम्ही शिवपुराणाचा ग्रंथ आणा, त्याच्यामध्ये विद्येश्वर संहिता, त्याच्यामध्ये भगवान शिवाच्या पूजेची सगळी विधानयुक्त सांगितलेली आहे. मग भगवान शिवाची पूजा कोणत्या काळी करावी? भगवान शिवाची पूजा सगळ्यात जास्त कोणत्या काळी फलदायी आहे? प्रदोष काळामध्ये, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. प्रदोष काळामध्ये भगवान शिवाची पूजा ग्राह्य धरल्या जाते. का? कारण त्यावेळेला भगवान शिव माता पार्वती समवेत काय करत असतात? पृथ्वीची प्रदक्षिणा करत असतात. आणि ते करत असताना जर भगवान शिवाला ते दृष्टीस पडलं तर भगवान शिव त्या ठिकाणी विहार सोडून त्या ठिकाणी विवरण करण्याचा प्रयत्न करत असतात. देवाला बेल कसा व्हावा? आम्ही कसा वाहतो? उघडा बेल वाहतो. देठ आमच्याकडे करतो का नाही? तसं करायचं नाही. ज्याप्रमाणे बेल झाडाला लागलेला आहे तसंच पान देठ मागं झालं पाहिजे आणि पान नंदीकडे समोर आलं पाहिजे महाराज. सरळ वाहण्याची पद्धती आहे. अक्षत आम्ही वाहतो, पण ती अक्षत वाहताना आम्ही अजिबात तो विचार करत नाही का अक्षत वाहायची कशी. तांदळाचे दाणे तर आहे, पण त्याच्यामध्ये काही खुललेले असतात, ते सुद्धा आम्ही वाहतो. खुललेली अक्षत महादेवाला चालत नाही. हे जर काही नसत तर भस्म अवश्य असावं. त्रिपुंडाशिवाय भगवान शिवाची पूजा होत नाही महाराज. आणि आम्ही पहिले मंदिरामध्ये जातो, तर मंदिरात गेल्यानंतर पहिले घंटी वाजवतो का नाही? हे चुकीचं आहे. काय करावं? पहिले पूजा करावी. पूजा करून ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला शंखनाद घंटानाद झाला पाहिजे सुरुवातीला. कारण आम्ही ज्या वेळेला जातो त्यावेळेला भगवान शिव समाधीमध्ये, आणि पहिल्यांदा घंटानाद करणं म्हणजे भगवान शिवाला समाधीमधून जागवणं होय महाराज. ते पाप मस्तकावर बसत असतं. नैवेद्य कोणता असावा? भगवान शिवाला जास्तीत जास्त प्रिय नैवेद्य दही भाताचा असावा. पांढऱ्या वस्तू भगवान शिवाला. आता 5 वनस्पती अशा आहेत ज्या भगवान शिवाच्या अंगामधून निर्माण झालेल्या आहेत. मला वाटतं मी सालोडला सांगितल्या होत्या, आहे का नाही? जिथं जिथं शिवकथा झाली तिथं मी सांगतो. या 5 वनस्पती आहे त्या भगवान शिवाच्या अंगापासून निर्माण झालेल्या आहेत, आणि त्या शिव अंश असल्यामुळे त्या भगवंताला चालतात महाराज. आता तुम्ही या ठिकाणी रुद्राक्ष सांगाल तर रुद्राक्ष वनस्पती नाही. बेल सांगत असाल तर बेल सुद्धा याचं उत्तर नाही. कारण बेल माता पार्वतीच्या उजव्या अंगापासून निर्माण झालेली वनस्पती आहे. पहिली वनस्पती नाव जिचं विजया. विजया म्हणजे भांग. तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही पटकन उत्तर देता. भांगेनं भगवान शिवाची पूजा. ती शिवाची पूजा करायला सांगितली आहे महाराज, स्वतः खायला सांगितलेली नाही. लोक काय करतात माहितीये का? भगवान शिवाला भांग आवडते का? शिवाला तर देत नाही, स्वतःच भांग पितात.
एका जणाने मला विचारलं, महादेव भांग पिले, आम्ही पिलो तो काय झालं म्हणले. महाराज म्हणले मध्ये भगवान शिव दारू पिते. कोण पाहिलं होतं, तू गेलतास का म्हणलं तिथं शिशी घेऊन, का भगवान शिव तुझ्या घरी आलते का, दे रे बाबा 2-4 घूट आलते का, नाही ना. बरं ठीक आहे, भगवान शिव भांग घेते, भगवान शिव दारू, मग भगवान शिव जरही पिले होते, तू एंडोसल्फानचे 2 घूट पचून दाखवतो का, नाही ना महाराज. असं नाही, भगवान शिवाच्या पूजेसाठी भांग आहे फक्त, तिचं नाव विजय आहे आणि तिचा लेप लावायला सांगितलेला आहे भगवान शिवाला. त्या अभिषेक झाल्यानंतर लेप लावून पूजा. आता तो लेप कशासाठी, ती थंड आहे, ती थंड आहे. ज्या वेळेला भगवान शिवानं हलाहल आपल्या शरीरामध्ये धारण केलेलं होतं त्यावेळेला भगवान शिवाचा कंठ जळजळ जळजळ करायला लागलेला होता. मग आता काय करावं महाराज, तर भगवान शिवाच्या कंठाला थंडावा उत्पन्न होणार कसा, तर त्याच्यासाठी भगवंतानं स्वतःच्या अंगावर विजया निर्माण केलेली आहे आणि त्याचा लेप कंठाला लावलेला आहे. कोणाच्या, भगवान शिवाच्या. त्या विजयेच्या म्हणजे भांगेच्या शांततेनं भगवान शिवाला थोडासा आराम प्राप्त झालेला होता. ही पहिली वनस्पती. दुसरी वनस्पती काय असेल, सांगितलं मी तुम्हाला, काय होती, शमी. शमीचं झाड आहे ना, शमीपत्र, ते बघा. आता शमीपत्र कोणत्याही देवाला चालतं, लक्षात घ्या, ते शमी महाराज. जर भगवान शिवाच्या पूजनोत्तर भगवान शिवाला जर शमी अर्पत केला तर अनेक पुण्यपत्रामध्ये प्राप्त होत असतं. ही झाली दुसरी वनस्पती. तिसरी वनस्पती जिचं नाव आहे मंदार. मंदार म्हणजे माहित आहे का, सांगितली होती. मंदार, जिला म्हणावं रुई. रुईचं फुल म्हणतो ना आपण, जे मारुतीला वाहतो आपण, पण कोणती, जांभळी नाही, पांढरी. ती सुद्धा भगवान शिवाच्या अंशापासून निर्माण झालेली आहे. ते फुल म्हणजे मंदार पुष्प, ते मंदार पुष्प सुद्धा भगवान शिवाला चालत असतं. जर ते भगवान शिवाला वाहिलं तर अनेक पुण्यपत्रामध्ये किती झाल्या, 3 झाल्या. चौथी कोणती असेल, धोत्रा ज्याला आपण म्हणतो, धोत्र्याचं फळ महाराज आणून महादेवाच्या मस्तकावर ठेवून देतो. ऐका नाही, रुतत बस काटे, तुला काटे रुतो, मी घरी जातो, असं असतं. ऐका नाही, ते आपलं ते व्हायचं कुठं असतं, व्हायचं असतं डोक्यावर, पण पहिले बेल वगैरे सगळं व्हायचं आणि त्याच्यानंतर ते वर ठेवायचं महाराज, म्हणजे त्याचा काटा देवाला रुजता कामा नाहीये. 5वी वनस्पती जिचं नाव आहे काय असेल आता, धूप. धूप म्हणजे दुर्वा, जे आपण गणपतीला वाहतो, त्याच्या रसानं भगवान महादेवाला शांतता प्राप्त झाली. या 5 वनस्पती आहेत महाराजा आणि या 5 वनस्पती भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. या 5ही वनस्पतीनं जो भगवान शिवाची पूजा करतो. आता दुर्वा भगवान शिवाला डोक्यावर ठेवता येत नाही, त्या कुठे ठेवावा लागतो, खाली ठेवायच्या का, कारण पंचायतन त्या ठिकाणी आहे. त्या पंचायतनामध्ये भगवान गणेशाचा वास आहे आणि त्या गणेश ज्या ठिकाणी गणेश स्थान आहे त्या ठिकाणी दुर्वा व्हायची आहे महाराज. आणि भगवान शिवाला जर दुर्वा व्हायचीच झाली तर दुर्वा तशी व्हायची नाही, दुर्वेचा रस काढायचा आणि त्या रसाने शिवाभिषेक करायचा महाराज, तेव्हा कुठं पूजेचं फळ आहे. नाही तर आणाल दुर्वा उद्या भाराभर वाहून द्या त्या महादेवाला, पूजेत ते चुकल बरं तसं, असं करायचं नाही. ही झाली भगवान शिवाच्या पूजेची पद्धती महाराजा. सगळ्या गोष्टी बरोबर. जल व्हायचं असेल तर एकदम डोक्यावर व्हायचं नाही, पहिले खालून सुरुवात करावी लागते गणपतीपासून. गणपती, कार्तिक, अशोक सुंदरी, त्याच्यानंतर माता पार्वतीचे दोन्ही हात म्हणजे शाणूंका आणि नंतर भगवान शिव महाराज. आणि ते करताना पंचाक्षरी मंत्राचा जप अखंड चालू ठेवायचा आहे. नैवेद्य समोर ठेवावा, नैवेद्यावर बेलाचं पान आहे, खाली चौकोनी पाण्याचं मंडळ करावं, त्याच्यावर ताट ठेवून देवाला नैवेद्य दाखवायचा. आपण काय करतो, पिंडीवर नैवेद्य ठेवतो. नारळ नेत असाल तर ते नारळ पिंडीवर ठेवतो, पेढा नेत असाल तर पेढा पिंडीला चिपकवतो महाराज. तसं करायचं नाही, पद्धती चुकीची आहे आणि या चुकीच्या पद्धतीनं आमची पूजा होते, म्हणून आम्हाला ते फळ प्राप्त होत नाही. आणि ते फळ जर प्राप्त झालं नाही मग आम्ही म्हणतो एवढं देवाचं केलं, फायदा झाला नाही. देव म्हणते हनु
का मुस्काटा. पहिले सारं चुकीचं करून ठेवलं, सारं चूक केलं आणि आता माझ्याचकडे मागतो का म्हणले. असं करायचं नाही मला. पूजेचं विधान सांगितलं. भगवान शिव साधे भोळे देवता आहे. साधे आणि जर हे करता येत नसेल तर मंदिरात जाऊन बाकी नाही काही केलं तरी चालेल, पण त्या दिशेला बसून साधा पंचाक्षरी मंत्राचा जप जरी केला तरी पुण्य प्राप्त होतं. महाराज पंचाक्षरी मंत्र कोणता? ओम नमः शिवाय. आणि याच मंत्राचं फळ शिवकथेमध्ये सांगितलेले आहे. विद्येश्वर संहिता समाप्त आणि कोटी रुद्र संहिता या ठिकाणी प्रारंभ होते. आणि कोटी रुद्र संहितेमध्ये या ठिकाणी प्रसंग फार सुंदर आहे.